नमस्कार, कसे आहात सगळे? चला आज करणार आहे मस्तपैकी ताकाची कढी. त्यासाठी मी दही मिक्सरला लावून घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्येच आहे. अगोदर काय केलं, ठेचा बारीक करून घेतला, मिरच्या बारीक करून घेतल्या. त्यातच म्हणजे दही फिरवून घेतलं, म्हणजे ताकासारखं होतंय कढी करायला. आणि काय कढीसाठी काय काय घेतलेलं आहे, हिरवी मिरची, असं फोडणीसाठी लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर असं आहे. इकडं तेल टाकते. मोहरी टाकूया. मोहरी काय करायची, चांगली तडतडू द्यायची, तरच त्या मोहरीची चव लागते, नाहीतर काही नाही. खूप कसतर लागते, वेगळी लागते. मस्त कढी करायची. कढी भात झालेला आहेच कुकरमध्ये, इकडे केलेला आहे छानपैकी. दोडक्याची भाजी केली मस्त दिसते. दोडक्याची भाजी केलेली आहे. झाकून ठेवते. आताच गॅस बंद केला. बघू शकता इकडे तडतडू द्यायचं छान. तिकडे ठेवलेली आहेत अंडी. इकडे ठेवलं का टेबलवर, डायनिंग टेबलवर तिथंच देव मंदिर आहे ना, म्हणून इकडे ठेवते. जिरे टाकले. आपण हे जरा बाजूला ठेवूया. तेलाचं काम झालेलं आहे. अगोदर कढीपत्ता टाकूया. आ आ काय फोडणी बसली, वा वा. कढीपत्त्याचा आणि त्याचा लसणाचा खूप फोडणीत वास छान येतो. आता म्हणजे आता सुटलंय. आता ठेचा टाकते. चांगली झणझणीत करायची, कारण का आंबट असते ना, सगळ्याचं तिखट असं छान लागतं. छान भाजून घेऊया तेलामध्ये. बघू शकताय, दही दही खूप लावते. उन्हाळा आहे ना, तर काय वाटत ते आंबट ते खायला पाहिजे. दही ताक म्हणजे मी सगळंच करते. तूप लोणी सगळं असतं घरात. छानपैकी कढी करायची झालेली आहे. बघू शकताय इकडं हे आहे. पातरी लावलं आणखी दही. इथं साईचं दही आहे. आता फिरवणार आहे मिक्सरला. मोठा डबा आहे त्याच्यावर ठेवले. 8 दिवस झाले. अजून मला हे पण करायचं आहे, बर्गर करायचे आहे. त्यासाठी बटाटा आणि बर्गरचे पाव आहेत. मस्त काकडी काढले, अगोदरच काढून ठेवली फ्रीजमधून. आणि एक वांग आहेत, हे डाळ वांग करणार आहे नंतर संध्याकाळी. हे बघ, अजून दही यातलंच घेतलं होतं मी जरा आणि लावलं, फिरवून घेतलं. म्हणजे चला इकडं आपलं करपल नाही तर तिकडं दाखवण्याच्या ह्याच्यात. हळद टाकते. कढी आणि आता हे टाकून घेऊया. गॅस कमी ठेवायचा बरं का. उकळली की नाही, उकळी येऊ द्यायची नाही, नाहीतर फाटते. आपल्याला अजून थोडी पाणी टाकायचं आहे. कसं दिसतंय मस्त. बस. आता मीठ, चवीनुसार मीठ, साखर 1 चमचा साखर टाकायची, जास्त पण नाही कमी पण नाही.
आणि मस्तपैकी हिरवी कोथिंबीर. कसं दिसतंय कढी मस्त ना. वा, अशी बनवायची साधी सिंपल कढी, ताकाची कढी. हां, आणि दह्याची भाजी पण बनवतात, ती पण करून दाखवते एकदा, मस्त लागते. ज्यांना आंबट खायचं त्यांनी बनवायची दह्याची भाजी, एकदा बनवतेच. मस्त अशी झणझणीत ताकाची कढी तयार आहे.